आठवड्याचा पहिलाच दिवस नागरिकांसाठी धावपळीचा ठरतोय, कारण की लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य आणि पश्चिम या दोन्ही उपनगरी रेल्वे मार्गांवर लोकल गाड्यांची सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे मुंबईकरांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतोय. शनिवारपासून सुरू असलेल्या ट्रॅक मेंटेनन्स या तांत्रिक कामांमुळे सोमवारी पीक अवर्समध्ये अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका नोकरदार आणि विद्यार्थ्यांना बसलाय. अचानक गाड्या रद्द झाल्यामुळे आणि पुरेशी पूर्वसूचना न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गाड्या उशिराने धावत असल्यामुळे आणि अनेक फेऱ्या रद्द झाल्यामुळे काही ठिकाणी अफरातफरी सारखं वातावरण निर्माण झालंय. पश्चिम रेल्वे मार्गांवर सुद्धा परिस्थिती काहीशी वेगळी नव्हती. तिथे सुद्धा अशाच प्रकारे विलंब झाल्याचं पाहायला मिळालं. येथे गाड्या बऱ्याच ठिकाणी 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत होत्या, ज्यामुळे नागरिकांची प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी विलंब झाल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे काही प्रवाशांनी रेल्वेच्या या सेवेवर संताप देखील व्यक्त केलेला आहे. याआधी कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे त्यांनी रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. चर्चगेट ते विरार दरम्यान धावणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. अंधेरी आणि दादर सारख्या महत्वाच्या स्थानकांवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांनी देखील यावर संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं.